नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर MPSC परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट, एक महत्त्वपूर्ण बातमी, एक न्यूज घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल की अभ्यासक्रमात होणार बदल, नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्यायचं या व्हिडिओमध्ये आपण तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. ही जी बातमी आहे त्यामध्ये कोणकोणते गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर ही जी बातमी आहे ती पुढारी न्यूजपेपरमधील बातमी आहे. तर त्याची हेडलाईन पाहू शकता, MPSC परीक्षेच्या अभ्यासक्रमात होणार बदल, अशा प्रकारची हेडलाईन आहे. तर आता नक्की काय आहे, काय मुद्दा आहे की अभ्यासक्रमात बदल होणार म्हणजे कोणत्या पोस्टच्या, म्हणजे कोणती जी राज्यसेवा गट ब गट क का कोणती जे ॲग्रिकल्चरचे असतात एक्झाम्स किंवा बाकीच्या एक्झाम्स असतात त्यांच्या अभ्यासक्रमात बदल होणार की काय, हे पूर्ण आपण आता बघू या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता पुढारी न्यूजपेपरमधील हे न्यूज आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाला कालसापेक्ष आणि व्यावहारिक करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेमार्फत शिफारशी करण्यात येणार आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने या संदर्भात केलेल्या विनंतीनुसार हा अभ्यासगट नेमण्यात आला आहे. नोकर भरतीचे नियम काय असावेत, कोणत्या चाचण्या आणि परीक्षा घेत उमेदवारांची निवड केली जावी हे सुचवण्यासाठी कर्मयोगी ह्या राष्ट्रीय स्तरावरील कर्मचारी अधिकारी, कौशल्य गटातील तज्ज्ञ, निवृत्त संधी अधिकारी आणि मित्रचे प्रमुख प्रवीण सिंह परदेशी यांच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 3 महिन्यात अभ्यासक्रमातील संभाव्य बदलांचा अभ्यास करून अहवाल सादर करेल. शिफारशी अंमलात येण्यास वेळ. या शिफारशी लगेच अंमलात येणार नसून त्यासाठी योग्य कालावधी दिला जाणार आहे. गेले काही वर्षे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात प्रवेश परीक्षा घेतली जाते. केंद्र सरकारने या संदर्भात तयार केलेली धोरणे काही राज्यांनी तेथील परीक्षा घेताना काही बदलली आहेत. प्रवीण सिंह परदेशी समिती अध्यक्ष, मित्राचे प्रमुख आणि विविध उपक्रमांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेले निवृत्त सनदी अधिकारी, माजी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीत माजी मुख्य सचिव DK शंकरन तसेच सुप्रसिद्ध वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचा समावेश करण्यात आला आहे. पाणलोट लाभ क्षेत्र विकास प्रमुख अधिकारी संजय बेलसरे, निवृत्त विभागीय आयुक्त उमाकांत दांगट आणि माजी संधी अधिकारी शेखर गायकवाड या समितीचे सदस्य असतील. मित्राचे कार्यकारी संचालक अमन मित्तल या समितीचे सदस्य सचिव आहेत. आवश्यक बदल तपासणार. कालबाह्य झालेली विषय बदलून या क्षेत्रात झालेले तांत्रिक बदल त्यानुसार करावयाची नोकर भरती याबद्दल मार्गदर्शन करणे हा समितीचे मुख्य उद्देश असेल. वर्ग 1 चे अधिकारी, राजपत्रित, अराजपत्रित अधिकारी तसेच गट ब आणि वर्ग क या सेवा शर्तीबद्दल निवड प्रक्रियेबद्दल काय बदल करण्यात यावेत ही समिती तपासेल. म्हणजे अभ्यासक्रमात काय बदल करायचे आहेत ही समिती तपासणार आहे. क्षेत्रातील बदलांची दखल. मात्र आता पोलीस कर्मचारी आणि कृषी अधीक्षक अशा वेगवेगळ्या पदांच्या भरतीबाबत एकच पद्धती का असाव्या, एकाच प्रकारची परीक्षा व चाचणी का घेतली जावी असा प्रश्न समोर येत होता. काळानुसार त्या क्षेत्रात झालेले बदल प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या व्यवसायाला अनुकूल अशी निवड प्रक्रिया सुरू करणे आणि त्यानुसारच अभ्यासक्रम निश्चित करणे गरजेचे असल्याचे मत गेल्या काही दिवसापासून व्यक्त केले जात होते. शुक्रवारी या संदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आला. म्हणजे MPSC परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्यात बदल करायचे आहे, म्हणजे बदल करण्याबद्दल ही न्यूज आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता प्रक्रियेबद्दल काय बदल करण्यात यावेत. ही एक समिती आहे, ती समिती तपासेल की अभ्यासक्रमात काय बदल करायला हवेत. त्या रिलेटेड ही पूर्ण डिटेल बातमी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्या रिलेटेड त्यांनी सांगितलेले आहे ज्या शिफारशी येतील त्या अंमलात येण्यास बी थोडासा वेळ लागेल, कारण की शिफारशी लगेच अंमलात येणार नसून त्यासाठी योग्य कालावधी दिला जाणार आहे. कारण की लगेच अंमलात शिफारशी येणार नाही, थोडासा वेळ दिला जाईल आणि त्यानंतरच अंमलात आणण्यात येईल की या शिफारशी. तर मी तुम्हाला डिटेल बातमी दिलेली आहे जी न्यूजपेपरमध्ये होती, पुढारी न्यूजपेपरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय